थांबा. जर तुम्ही बाळूमामांचे खरे भक्त असाल तर बाळूमामांनी आपल्या एका गरीब भक्ताचे जीवन कसे बदलले आणि त्याच्यावर कशी कृपा केली, ही काळजाला भिडणारी सत्यकथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुमचे डोळे नक्कीच पाणावतील. एकदा एक अतिशय गरीब शेतकरी बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापुरात आला. त्याची परिस्थिती एवढी बिकट होती की त्याच्या अंगावर धड कपडे नव्हते आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. शेतात दुष्काळ पडल्यामुळे घरात खायला अन्नाचा एकही कण नव्हता. सावकाराच्या त्रासाला कंटाळून तो पुरता खचून गेला होता. तो रडत हताश होऊन मामांच्या चरणी झुकला आणि म्हणाला, मामा, मी पुरता संपलोय. आता माझ्याकडे आत्महत्येशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवा मामा. बाळूमामांनी आपल्या त्या भक्ताकडे अतिशय मायेने पाहिले. मामांचे डोळेही गहिवरून आले. मामाने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला. मामा मऊ आवाजात म्हणाले, लेकरा, या बाळूच्या दरबारातून कोणीही रिकामा हात घेऊन जात नाही. जीवाची पर्वा सोड आणि संकटाला सामोरा जा. हा बाळू तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बाळूमामांनी आपल्या शेळ्यांच्या पाठीवरून फिरवलेली एक छोटीशी काठी आणि अंगावरील भस्म त्याच्या हातात दिली अन म्हणाले, जा, ही राख तुझ्या कोरड्या पडलेल्या शेतात टाक आणि विश्वासाने नांगर फिरव. त्या भक्ताने बाळूमामांच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवला. त्याने ते भस्म शेतात टाकले आणि काय आश्चर्य, ज्या गावात पाऊस पडत नव्हता तिथे फक्त त्याच्याच शेतावर निसर्गाने अमृत वर्षाव केला. काही दिवसांतच त्याचे शेत पिकाने हिरवेगार झाले. एवढेच नाही तर शेतात नांगरताना त्याला जुन्या काळात गाडून ठेवलेला एक सोन्याच्या नाण्यांचा हंडा सापडला. त्या भक्ताचे सगळे कर्ज फिटले आणि त्याचे कुटुंब सुखी झाले. तो बाळूमामांच्या पायावर डोके ठेवून ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला, मामा, तुम्ही फक्त संकट दूर नाही केले तर मला नवीन जीवन दिले. होय मित्रांनो, बाळूमामा आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी असेच ढाल बनून उभे राहतात आणि त्यांचे कल्याण करतात. जर तुमच्याही बाळूमामांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि दररोज बाळूमामांच्या अशाच खऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.